लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पुण्याच्या नसरापूरच्या चिमुकलीच्या अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात महाराष्ट्रभर रोष आहे आणि या नराधमाला फाशी द्या नाहीतर ठेचून मारा अशी मागणी भीमरावच्या पत्नी आणि मुलांनीही केली आहे. पुण्याच्या नसरापूरच्या 4 वर्षांच्या चिमुकलीची हत्या आरोपी भीमराव कांबळेनं अतिशय निर्घृणपणे केली. ऐकूनही थरकाप उडेल असे अत्याचार त्या कोवळ्या जीवावर या नराधमानं केल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आहे. चिमुकलीचा मृत्यू हा अस्फिक्सा अर्थात श्वास कोंडून झाला. नराधम भीमराव कांबळेनं चिमुकलीच्या तोंडात मोजा कोंबल्यानं तिचा श्वास कोंडला आणि त्यात तिचा जीव गेला. चिमुरडीच्या अंगावर जखमाही आढळून आल्यात. छातीवर वळ उमटलेत. पुण्याच्या ससून रुग्णालयानं हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना सादर केला. नसरापूरच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात चीड आहे. अजूनही आंदोलनं होत आहेत. तर आरोपीची पत्नी आणि मुलानं सुद्धा भीमराव कांबळेला ठेचून मारा नाहीतर फाशी द्या अशी मागणी केली आहे. त्या एवढ्याशा चिमुरडीचा झाला त्या जागेवर त्याची हत्या झाली पाहिजे. मला तेव्हापासून मी अन्न खात नाही का पाणी खात नाही. मला एवढं वाटतं त्रास तर तिला काय वाटत असेल. माझी त्याची 10 वर्ष झाली मुलाखत नाही. या चिमुरडीवर अत्याचार झालाय ना त्या जागेवर त्याला ठेचून मारला पाहिजे. एवढीच माझी शेवटची नम्र विनंती आहे. आमची चुकी एवढीच आहे की तो आमचा बाप आहे. हीच आमची चुकी. दुसरी आमची काय चुकी नाही. हा जो गुन्हा घडलेला आहे त्या चिमुरडीवरती हे आम्हाला कळल्याच्या नंतर मी तर इतका पॅनिकमध्ये गेलो. मला समजलंच नाही ना की करावं काय. माझी आई चक्कर येऊन पडली. त्याला फाशीची शिक्षा अशी लवकरात लवकर केली पाहिजे. सरकारने ठेचून मारला पाहिजे. लोकांच्या सामील केला पाहिजे. याला हा न्याय कुणाचाच नाही. न्याय सगळ्यांना समान मिळाला पाहिजे. न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उठत चाललेला आहे. आरोपीच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेली ही प्रतिक्रिया पोलीस पुरावे म्हणून वापरणार आहेत. इकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल मिळू नये यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय केलाय. विधी आणि न्याय विभागाला त्या प्रकारचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. तसंच 2 आठवड्याच्या आत आरोपीच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. त्याला फासावर लटकवलं पाहिजे आणि तशाच प्रकारची मागणी कोर्टाकडे आपले पोलीस करणार आहेत. त्याप्रमाणे SITची नेमणूक झालेली आहे. या केसमध्ये अगदी प्रत्येक पुरावा गोळा करून फुलप्रूफ अशी केस ही जी आहे कोर्टासमोर चार्जशीट 2 आठवड्याच्या आतमध्ये सबमिट करण्याचा देखील प्रयत्न पोलीस करतायत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नराधमाला हाल हाल करून संपवा अशा शब्दात राग व्यक्त केलाय. आरोपीला सरकारनं कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालचाल करत संपवावं. सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्ट ट्रॅक पद्धतीनं कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारनं फास्ट ट्रॅकची व्याख्या सुद्धा सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली स्त्रिया पळवून नेण्याचं त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. आणि असं नाही की ते एखाद्या वर्षीच वाढतंय तर ते वर्षागणिक वाढत आहे. याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या सुद्धा आल्या. ही तत्परता स्त्रियांचं मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. बदलापूरला जेव्हा त्या अक्षय शिंदेने अशाच एका चिमुरडीवरती अत्याचार केला होता तेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना त्या अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला होता. खूप मानवाधिकारच्या लोकांनी आमच्यावरती टीका केली. परंतु आम्ही थेट भूमिका घेतली की जर एखादा नराधम 3-4 वर्षाच्या चिमुरडीला सोडत नाही तोच नराधम पुन्हा जर पोलिसांवरती हल्ला करतो तर पोलिसांच्या बंदुका दिवाळीत टिकल्या उडवण्यासाठी नसतात. त्या गुन्हेगारांना ठोकण्यासाठीच असतात. ही भूमिका आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तेव्हा आग्रहाने घेतली होती. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
चिमुकलीवर अत्याचार करून हत्येची घटना ताजी असताना बंगालच्या विजयाचा उत्सव केला. नैतिकता असेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात एका लहानशा चिमुकलीवर एवढ्या वाईट पद्धतीत अत्याचार होऊन हत्या होते. तुम्ही खरं तर त्याची आठवण ठेवून, त्याची जाणीव ठेवून जल्लोष साजरा नसता केला आणि म्हणाला असता की तिच्यासाठी आम्ही जल्लोष करत नाही, तर थोडं तरी तुम्हाला काही माणुसकी आहे असं आम्हाला वाटलं असतं. पण त्या उलट तुम्ही पेढे वाटले, जल्लोष साजरा केला, उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले. काही माणुसकीच राहिली नाही आहे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतं आहे. आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे. प्रणितीताई, ज्या पश्चिम बंगालचा तुम्ही उल्लेख करताय तिथे वर्षानुवर्ष महिलांवर किती अत्याचार झाले आणि किती गुन्हे घडले. महाराष्ट्रात मात्र प्रत्येक प्रकरणात तात्काळ कारवाई होते. ही झिरो टॉलरन्स हीच देवाभाऊंची भूमिका आहे. पण प्रणितीताई, तुमची भूमिका मात्र सोयीने बदलते. नसरापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. फासावर लटकवल्याशिवाय देवाभाऊंच्या नेतृत्वातलं सरकार शांत बसणार नाही. ताई, आज राज्यातील गुन्हेगार पकडले जात आहेत, लपवले जात नाहीयेत. कुठल्या विषयावर राजकारण करायचं याचं थोडंसं भान असू द्या. महाराष्ट्राला फुल टाईम गृहमंत्र्यांची गरज आहे. महाराष्ट्राचे असे पार्ट टाईम जे आहेत, देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते अख्खे जिल्हे फिरत असतात, कार्यक्रमांची उद्घाटनं करत असतात. मग गृहमंत्रालय ते कधी सांभाळणार? आत्तापर्यंत दुर्दैवाने ना गृहमंत्री होते व्यवस्थित, ना आपल्या DG होते. याच्या आधीच्या ज्या DG मॅडम होत्या त्यासुद्धा गैरहजर असायच्या, त्यांच्या तब्येतीमुळे असे नका. पण महाराष्ट्रासारख्या राज्याला, इतक्या मोठ्या राज्याला जर गृहमंत्री फुल टाईम नसेल आणि DG फुल टाईम नसेल तर प्रॉब्लेम होतो. नराधम भीमराव कांबळेला फाशीचीच शिक्षा व्हावी असं सरकारनंही म्हटलंय. पण नेहमीप्रमाणे नावाला फास्ट ट्रॅक कोर्ट नसावं, तर कृतीतून काही दिवसात अशा नराधमांना कायद्यानं फासावर लटकवलं गेलं पाहिजे. विनय जगतापसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.